श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आपण स्वामी सेवेकरी असं होऊ शकत नाही की किमान मनामध्ये महाराजांचं नाव घेत नाही। एकही दिवस, एकही रात्र, जेवताना, उठताना, बसताना आपण जर त्यांचे धन्यवाद मानले आणि त्यांना फक्त त्रिवार मुजरा केला तर महाराजांपर्यंत आपली सेवा अवश्य पोचते। त्यासाठी देवघरात मी जशी सांगते पंचधातूची मूर्ती अवश्य स्थापन करा, आपल्याकडे ती मूर्ती मिळते। त्याचप्रमाणे त्या महाराजांच्या मूर्तीवर प्रत्येक गुरुवारी 101 वेळा किंवा दररोज 101 वेळा अभिषेक करा, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत, आणि ते पाणी घरातल्या प्रत्येकाने ग्रहण करा। तुमच्या आयुष्यामध्ये इतके सुंदर बदल तुम्हाला बघायला मिळतील की तुम्हालाच कळणार नाही की आपल्या नशिबाचे फासे कसे एकदम बदलले। याचा अर्थ असा नाही बरं का की तुम्हाला लाख करोड एकदम तुम्ही अब्जपती व्हाल असा दावा मी कधीही करणार नाही, कारण सेवेचे फळ मिळते, थोडा उशीर लागतो, मात्र सेवेचे फळ महाराज कोणालाही दिल्याशिवाय राहत नाहीत। आपल्याला जेवढे हवे, जितके हवे, योग्य आपण जेवढ्याचे आहोत ते आपल्या नशिबातले आपल्याला ते आवर्जून देतात। गरज आहे मेहनतीची, विश्वासाची आणि कष्टाची। या 3 गोष्टींची तुमची तयारी असेल तर तुमच्या आयुष्यात बाकी कशाचीही गरज नाही, कारण महाराज आपल्या भक्तांच्या डोळ्यामध्ये पाणी कधीच बघू शकत नाहीत। ते धावून येतात, थोडी परीक्षा बघतात, मात्र आपले दिवस ते नक्की बदलवतात। माझ्याकडे बघून तुम्हाला मी हे सांगू शकते, माझ्या अनुभवावरून सांगू शकते की महाराजांच्या कोणत्याही भक्ताच्या आयुष्यात जास्त काळ दुःख राहत नाही। परीक्षा बघतात पण त्यातून तारून नेतात, ते आपले महाराज आहेत, हे कधीही विसरू नका। गुरूंची कृपा आपल्यावर असणे अत्यंत आवश्यक असते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज अगदी एक साधा सोपा उपाय घेऊन आलेली आहे, ज्याने तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि तुमच्या पैशामध्ये वाढ होऊ शकते, प्रगती होऊ शकते। कोणतेही उपाय मी सांगेन त्याच्याबरोबर सेवेमध्ये सातत्य असणे, नामस्मरणामध्ये सातत्य असणे, कर्म चांगले ठेवणे, आपली नियत चांगली ठेवणे आणि आपल्याला मिळालेल्या पैशामध्ये जास्तीत जास्त लोकांना मदत करणे हा आपला भाव असावा, तरच माता लक्ष्मी देखील आपल्याला भरभरून देते। आता उपाय काय करायचा आहे सांगते। आपल्या इथे म्हणजे इंडियामध्ये जी नोट चालते 10, 20, 50, 100, 500 जी तुमच्याकडे असेल, आता एखाद्याला 500 रुपये नाही ठेवू शकत, त्यांनी 10, 50, 100 कोणतीही ठेवा। आता मी हा प्रयोग करताना 500 ची नोट वापरलेली आहे आणि त्याचा मला चांगला रिझल्ट आलेला आहे। आता लवकरच या पायराइडच्या फ्रेम मध्ये आपण 100 ची नोट, कारण तुम्हाला घ्यायलाही परवडलं पाहिजे, याच्यावर 100 ची नोट ही आता इंस्टाग्रामला भरपूर रील छान फेमस आहे आणि आपणही आता त्याच्यावर बनवायला ठेवलेली आहे। किंवा तुम्ही ही पायराइडची फ्रेम घ्या, याच्यावर ऑलरेडी श्रीयंत्र आहे आणि याच्यावर 100 ची नोट लावा। बर चला, हे तुम्ही घेऊ शकत नाही, आपण ठेवून देऊया। जे घेऊ शकता ना त्यांनी 100% घ्या, ऑफर मध्ये देत आहे। मात्र आता जे घेऊ शकत नाही, तुमच्या असे पण काहींचे गैरसमज होतात की ताई तुम्ही आता वस्तूंवर भर द्यायला लागला आहात, उपायांवर नाही, तसं बिलकुलही नाही। 100% एकदम रिझल्ट हवा असेल याच्यावर लावा, नसेल काही हरकत नाही। एक स्वच्छ पिवळा किंवा हिरवा असा एक जाड असा कागद घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला 100, 500, 50, 10 कोणतीही एक नोट चिकटवायची आहे, सेलो टेपने चिकटवा आणि त्यानंतर त्याला तुम्ही लॅमिनेशन करून घ्या आणि ती जी फ्रेम आहे ती तुम्हाला उत्तर भिंतीवर, तुमच्या घराच्या उत्तर भिंतीवर, नेहमी सांगते, रोजच्या व्हिडिओमध्ये सांगते की उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे आणि भगवान कुबेर हे साक्षात आपल्या खजिन्याचे मालक चालक आहेत। संपूर्ण जगभराच्या खजिन्याची, पृथ्वी तलावरच्या खजिन्याची चावी त्यांच्याकडे असते। जर कुबेर देवतांना प्रसन्न करून घेतले तर जीवनाची वाहवा झाल्याशिवाय राहणार नाही। तर ही नोट फ्रेम करून तुम्हाला, आणि नसेल फ्रेम करायला जमत, काही लोकांना तामझाम नाही जमत, सिंपल तुम्ही उत्तर भिंतीवरती नोट सेलो टेपनी चिकटवा, भिंत स्वच्छ करा, त्यानंतर त्याच्यावर चिकटवा
आणि रोज डेली त्याच्यावर गुलाबाचे परफ्यूम तुम्हाला फक्त स्प्रे करायचंय। एवढं स्प्रे करू नका की ती नोट फाटेल। अत्तर लावलं तरीही चालेल। नमस्कार करा, माता लक्ष्मीचे धन्यवाद माना आणि माता लक्ष्मीला फक्त विनंती करा की हे माता लक्ष्मी 10 पट 100 पट तू माझ्याकडे ये, माझ्या घरामध्ये स्थायी वास कर। आता ही झाली माता लक्ष्मीची सेवा किंवा उपाय। याच्या सोबत काय करायचे तर भगवान विष्णूंचे पाय दाबताना जी लक्ष्मीची मूर्ती आहे अत्यंत प्रभावी मूर्ती आहे। खरं सांगते मी, तुम्ही आजच्या आज बुक करा, एकदाच घ्यायचे। या मूर्ती आपल्या 3 पिढ्या पुढे चालतात। या मूर्तीचे कमालीचे रिझल्ट आहेत। या मूर्तीवर दक्षिणावर्ती शंखानं अभिषेक करा। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची पूजा होते, फोटो नाही बरं का, मूर्ती, त्या घरामध्ये माता लक्ष्मीला यावेच लागते। दक्षिणावर्ती शंखाने रोज अभिषेक करा। या मूर्तीला सुद्धा गुलाबाचे अत्तर लावा आणि सुगंधित जेवढं तुम्हाला घर किंवा तुम्ही स्वतः सुगंधित, तुमच्या अंगावर परफ्यूम किंवा गुलाबाचे धूप जे सगळं आपल्याकडे मिळतं, गुलाबाचं ओरिजिनल अत्तर, हे सगळ्याचा वापर करा। आणि त्यानंतर श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र आणि लक्ष्मी अष्टकम एवढ्या गोष्टींचे पठण करा। प्रगती नाही झाली तर मी तुम्हाला परत कुठले उपाय सांगणार नाही, याची खात्री तुम्हाला देते। उपाय सेवा यामध्ये ताकद आहे। फक्त आणि फक्त विश्वास, धैर्य आणि तेवढी भक्ती आपली हवी, हे मात्र नक्की आहे। उगाचच तुम्ही म्हणाल की मी आज केलंय आणि मला उद्या हवंय, असं कधीच होत नाही। तुमचं जर कर्ज 5 वर्ष झाले आहे, 10 वर्ष झाले आहे, तर किमान 5-10 महिने तुम्हाला वाट बघावी लागेल की ते कर्ज फिटण्यासाठी माझ्याकडे पैसा कसा येईल। नोकरी करत असाल त्याच्या जोडीला तुम्हाला ऑनलाईन काही काम करता येईल का, म्हणजे तुम्ही जर कष्टाचे मार्ग वाढवलेत तर पैसा हा आपोआपच तुमच्याकडे येणार आहे। त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवा, हा उपाय करायचा आहे आणि या उपायामुळे अनेकांचे आयुष्य, स्वतः माझे आर्थिकदृष्ट्या मी सक्षम झालेली आहे। तुम्हीही व्हाल आणि तुम्हीही व्हावात, हीच माता लक्ष्मीच्या आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते। तुम्हाला माझ्याकडील कोणत्याही धार्मिक वस्तू हव्या असतील तर खाली नंबर देत आहे, कृपया त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करावा। कॉल करू नये, कारण इतके कॉल उचलणे माझ्याकडूनही शक्य नाही, कारण मी एकटी सर्व काम सांभाळत असते। त्यामुळे कृपया समजून घ्या, तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा। ज्यांची तक्रार आहे की तुमचे रिप्लाय येत नाहीत त्यांनी वारंवार मेसेज करा। मेसेज वर आला की माझे रिप्लाय आपोआपच येतात। आता शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका, त्यामध्ये मी तुम्हाला काही दाखवणार आहे, तेही नक्की बघा। श्री स्वामी समर्थ।